हे भावी पोलीस मित्र, इकडं लक्ष दे, तिकडं लक्ष देऊ नको, तिच्याकडे लक्ष देऊ नको. हे पाय, दौंड SRPF 2024 ला आलेला प्रश्न आहे मित्रा. एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ किती? व्यास दिलेला आहे मित्रा, किती दिलेला आहे? 14 सेंटीमीटर व्यास दिलेला आहे. त्याच्यावरून काय सांगितलं त्यानं? परिघ किती आहे विचारला आहे. तर मित्रा, वर्तुळाचा व्यास वरून आपल्याला परिघ काढायचा आहे. तर परिघाचं सूत्र पाहिजे मित्रा इकडं. वर्तुळाचा परिघ बरोबर काय? सांग काय? 2 पाय r. हे वर्तुळाचं परिघाचं सूत्र आहे मित्रा. पण त्यानं आपल्याला आता ह्याच्यात आपल्याला काय त्रिज्या माहित नाही, त्रिज्या दिली नाही, पण व्यास दिलेला आहे. तर व्यास कसा राहते मित्रा? असा जे वर्तुळ राहते त्या वर्तुळाचं हे पूर्ण जे आपण एक रेष ओढतो, तर त्या वर्तुळाला जे रेष आपण वर्तुळाच्या मधून वळलेली जी रेष राहते तेच वर्तुळाचा व्यास राहते. आणि त्यालाच आपण जर अर्धी मोजली तर ते काय राहते? त्रिज्या. तर व्यास किती दिलेला आहे मित्रा त्यानं? 14 दिलेला आहे. तर आपल्याला त्रिज्या काढायसाठी या 14 ला 2 न भागायला लागेल. बे 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 साती 14. किती मिळाली आपल्याला त्रिज्या? 7 मिळाली. तर मित्रा सूत्रात ठेवून दे, 2 गुणिला पायची किंमत किती राहते नेहमी? 22/7. आर किती मिळालं मित्रा आपल्याला? आर बरोबर किती मिळालं आहे? रेडियस किती मिळालं? त्रिज्या 7. हे 7 कटले, हे 7 कटले, उरले किती मित्रा? 2 गुणिला 22. 22 दुनी 44. किती आलं उत्तर? 44 सेंटीमीटर. परिघ बरोबर किती आलं? 44 सेंटीमीटर. हे आपलं फायनल उत्तर आहे मित्रा. हे भावी पोलीस मित्र, इकडे लक्ष दे, तिकडे लक्ष देऊ नको, तिच्याकडे लक्ष देऊ नको. तू पण गणित शिक, त्याला पण गणित शिकव. SRPF गट 14 2024 ला आलेला प्रश्न आहे मित्रा. प्रश्न काय आहे? 88 सेंटीमीटर लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एकाच वर्तुळाकृती आकार दिला व दुसऱ्या तारास चौरस आकृती आकार दिला, तर होणाऱ्या दोन्ही आकृत्याच्या क्षेत्रफळामधील फरक विचारला मित्रा. क्षेत्रफळामधील फरक विचारला दोन आकृतीच्या. तर वर्तुळ आणि चौरस या दोन्ही मधलं फरक विचारलं क्षेत्रफळातील. तर मित्रा याचा 4 प्रश्न कव्हर होणार आहे. लक्ष दे मित्रा इकडं. सर्वात आधी काय काढून घ्यायला लागेल? वर्तुळाची त्रिज्या काढायला लागेल, कारण त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पहिले त्रिज्या काढायला लागेल. तर त्यानं आपल्याला वर्तुळाचा परिघ किती दिलेला आहे? 88 दिलेला आहे. इकडे लक्ष दे. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र, वर्तुळाचा परिघ बरोबर काय मित्रा सूत्र? इकडं पाय, 2 पाय r. हे वर्तुळाचं परिघाचं सूत्र आहे. वर्तुळाचं परिघ किती येईल आता? 88. 88 बरोबर 2 गुणिला पायची किंमत किती राहते मित्रा नेहमी? 22/7. 22/7. आता त्रिज्या किती आहे? त्रिज्या माहित नाही, इथं r जशाल तसा. आता काय करू मित्रा आपण? सर्वात आधी या r काढायचा आपल्याला, त्रिज्या काढायची आहे, त्याच्यामुळे त्रिज्याला याचा कॉमन काढून घेऊ. त्रिज्या बरोबर 88. हे याचा 7 भागाकारात आहे, याचा गुणाकारात येईल. 7 भागिले हे 2 गुणिला 22, याचा गुणाकारात आहे, इकडं खाली आल्यावर भागाकारात येईल. 2 गुणिले 22. सूत्रात किमती ठेवल्या मित्रा, काटछाट करायचं काम आहे. 22 एक 22, 22 चोक 88, बे एक बे, बे दुनी 4. वरे काय आलं मित्रा? r बरोबर 2 गुणिला 7. r बरोबर 2 गुणिला 7. 7 दुनी 14. किती मिळाली मित्रा? त्रिज्या 14 सेंटीमीटर त्रिज्या मिळाली. आता या त्रिज्येवरून आपल्याला काढायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय मित्रा? वर्तुळाचा क्षेत्रफळ बरोबर काय आहे? पाय r वर्ग. तर आता इथं वर्तुळाचा क्षेत्रफळ काढायचा मित्र आपल्याला. त्याचं सूत्र काय आहे? पाय r वर्ग. पायची किंमत नेहमी किती राहते मित्रा? 22/7. पायची किंमत नेहमी किती? 22/7. आता त्रिज्या किती मिळालेली आहे आपल्याला? 14. तर इथं त्रिज्येचा वर्ग आहे, त्याच्यामुळे गुणिला 14 गुणिले
14. 7 एक 7, 7 दुनी 14. आता किती आले मित्रा? 22 गुणिले 2 गुणिले 14. 22 दुनी 44. 44 गुणिले 14. 14 चोक 56. 56 चे 6. हातचे आले 5. 14 चोक 56 आणि हे 5 61. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं मित्रा? वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं 616. आता आपल्याला इथं काढायला लागेल मित्रा, काय काढायला लागेल? चौकोनाचं क्षेत्रफळ काढायला लागेल. चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे मित्रा. आता आपल्याला इथं 616 हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं. आता चौकोनाचं क्षेत्रफळ, तर चौकोनाचं परिघचं पहिलं पहा. चौकोनाचं परिघ बरोबर चौकोनाचं परिघ बरोबर काय आहे? 4 गुणिले बाजू. आता परिघ किती आहे मित्रा? 88. 88 बरोबर 4 गुणिले बाजू. बाजूला कॉमन काढू मित्रा. बाजू बरोबर 88. हे 4 गुणाकारात होते, येथे येईल भागाकारात. 4 एक 4, 4 दुनी 8. 4 एक 4, 4 दुनी 8. बाजू बरोबर किती मिळाली मित्रा आपल्याला? बाजू बरोबर 22 मिळाली. आता आपल्याला काढायचं आहे चौरसाचं म्हणजे चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं. याचं सूत्र काय आहे मित्रा? चौकोनाचा क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. तर बाजू किती मिळाली मित्र आपल्याला? 22. तर 22 चा वर्ग किती आहे? 22 चा वर्ग 484. किती मिळाला? चौकोनाचं क्षेत्रफळ किती? 484. आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ किती मिळालं? 616. तर या दोघांतील आपल्याला काय काढायचं आहे मित्रा? फरक काढायचा आहे. तर या 616 मधून 484 वजा करू. 6 मधून 4 गेले, 2 उरले. इथून 1 घेतला, इथं 11 मधून 8 गेले, इथं 3 उरले. इथं 5 मधून 4 गेले, 1 उरला. 132 चौरस सेंटीमीटर. किती आलं आपलं फायनल उत्तर? 132. फायनल उत्तर किती आलं मित्रा? 132. हे भावी पोलीस मित्रा, इकडे लक्ष दे, तिकडे लक्ष देऊ नको. तिला अभ्यास करू दे, तू पण अभ्यास कर. हे बघ प्रश्न आलेला आहे पिंपरी चिंचवड 2024 ला मित्रा. प्रश्न काय? एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू 22 सेंटीमीटर आहे. तर दुसरी बाजू किती? दुसरी बाजू विचारलेली आहे मित्रा. क्षेत्रफळ त्यांना आपल्याला दिलेला आहे. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 352. आणि एक बाजू दिलेली आहे 22. दुसरी बाजू काढायची आहे मित्रा. याच्यासाठी काय लागेल आपल्याला? काटकोन त्रिकोणाचा क्षेत्रफळात सूत्र लागेल. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आहे मित्रा? माहित नाही तुला? इकडे पाय, मी सांगतो. काटकोन त्रिकोणाचा क्षेत्रफळ बरोबर काय आहे मित्रा? 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. हे काय आहे मित्रा? काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. आता क्षेत्रफळ किती दिलेलं आहे मित्र त्यांना आपल्याला? 352 बरोबर. एक बाजू किती दिली त्यांना आपल्याला? 22 दिलेली आहे. सूत्राच्या हिशोबाने 1/2 गुणिला 22 गुणिला उंची. आता आपल्याला उंची काढायची आहे मित्रा. त्याच्यासाठी आपण सर्वात आधी काय करू? या उंचीला इथं कॉमन काढून घेऊ. उंची बरोबर किती? 352 गुणिला
काय येईल गुणिला हे जे भागाकारात 2 होते ना ते गुणाकारात येईल 2 इथं, आणि भागाकारात काय येईल हे जे गुणाकारातले 22 होते ते भागाकारात येईल खाली 22. आता काय मित्रा काटछाट करायचं काम आहे. 11चा भाग जाते, 11 दुनी 22, 11 3 33, उरले 2, 11 दुनी 22, हे 2 कटले, हे 2 कटले, किती उरले मित्रा? उंची बरोबर किती उरले? 32. म्हणजे किती आलं उत्तर आपला? 32 सेंटीमीटर. हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. हे भावी पोलीस मित्र इकडे लक्ष दे, तिकडे लक्ष देऊ नको, तिच्याकडे लक्ष देऊ नको. ठाणे ग्रामीण चालकला 2024 ला आलेला प्रश्न आहे मित्र. प्रश्न असा आहे, ए बी सी डी चौरस असून बाजू बी सी 4 सेंटीमीटर आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती? मित्र हे चौकोन दिलेला आहे, त्याच्या आतमध्ये एक सर्कल दिलेला आहे, तर त्या सर्कलला आपण हे जे साईडनं चौकोनात जे उरलेली जागा आहे याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे मित्रा. म्हणजे छायांकित भागाचा विचारला आहे, जे छायांकित केलेला भाग आहे याचं क्षेत्रफळ किती आहे विचारला आहे मित्रा. तर कधी चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असलं तर काय राहते? बाजूचा वर्ग. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. तर बाजू किती दिलेली आहे मित्र आहे ना? 4 सेंटीमीटर दिलेली आहे. 4 चा वर्ग किती आहे? 16. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ किती आला? 16 सेंटीमीटर वर्ग. हा, आता आपल्याला काय काढायचं आहे? हे छायांकित भागाचा काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधी कशाचं क्षेत्रफळ काढायला लागेल? सर्कलचं क्षेत्रफळ काढायला लागेल. त्याच्यातून वजा केल्यानंतर आपल्याला हे छायांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. तर सर्कलचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? सर्कलची त्रिज्या माहित पाहिजे. तर त्रिज्या काढण्यासाठी त्या आधी आपल्याला ते चौकोनाची जी बाजू दिलेली आहे त्या बाजूला आपल्याला ते बाजू म्हणजे सर्कलचा व्यास आहे. हे जे आतमध्ये रेष निर्माण होईल हे झाला व्यास. व्यासचा अर्धा राहते त्रिज्या. तर बाजू किती दिलेली आहे त्यांना? 4 भागीला 2, बेक बे बेदुनी 4, म्हणजे त्रिज्या किती मिळाली मित्रा? 2. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र, वर्तुळाचा क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र मित्रा? पाय आर चा वर्ग. सूत्रात किमती ठेवून घेऊ मित्रा. पायची किंमत किती राहते नेहमी? 22/7 गुणिला आर चा वर्ग म्हणलेला आहे. त्रिज्या किती मिळाली? 2 गुणिला 2 करून घेऊ मित्रा. याचा गुणाकार 22 दुनी 44, 44 गुणिले 2, 44 दुनी 88, 88 भागीला किती आले मित्रा? 7, 7 एक 7, 7 एक 7, उरले इथं 1, 7 दुनी 14, उरले 4 उरले मित्रा. 4 चा 7 ला भाग जात नाही, इथं देऊ पॉइंट, इथं देऊ 0, 7 5 35, उरले किती? 5, 5 ला 0 देऊ, 7 एक 7, 7 7 49, 12.57 हे उत्तर आलेलं आहे मित्रा. आणि आपलं चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे? 16. तर 16 मधून आपल्याला छायांकित भागाचं ते क्षेत्रफळ काढण्यासाठी 16 मधून हे 12.57 वजा करायला लागेल मित्रा. 16.00 वजा 12.57. येथून 1 घेऊ मित्रा. इथं झाले 10, 10 मधून 7 गेले, इथं उरले 3, इथं 9 मधून 5 गेले, इथं उरले 4, इथं 5 मधून 2 गेले 3, 0 0. उत्तर किती आला मित्रा? 3.43. 3.43 हे काय आहे? या छायांकित भागाचा क्षेत्रफळ आहे मित्रा. हे आपलं झालं फायनल उत्तर. हे भावी पोलीस मित्र इकडं पाय तिकडं पाहू नको, तिच्याकडे पाहू नको, तिलाही अभ्यास करू दे, तू पण अभ्यास कर. प्रश्न आलेला आहे मित्रा पिंपरी चिंचवड 2024 ला. प्रश्न काय आहे? एका चौरसाकृती बागेची बाजू 10 मीटर आहे. बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालायचे आहे मित्रा. तर तारचा भाव आहे 8 रुपये प्रमाणे. तारेची किंमत असल्यास तारेचे एकूण कुंपण घालण्यासाठी एकूण किती रुपये खर्च येईल? खर्च विचारला आहे मित्रा. एक चौरस आकृती बाग आहे मित्रा. असा चौरस आहे
तर याला असं चौरस दुहेरी कुंपण घालायचं आहे मित्रा. कसा? दुहेरी चौकोन कुंपण घालायचं आहे. तर त्याच्यासाठी मित्र आपल्याला काय करायला लागेल तर चौरसाचं परीघ काढायला लागेल. चौरसाचं परीघ बरोबर सूत्र काय आहे? चौरसाचा परीघ बरोबर काय आहे मित्र? सूत्र पाय 4 गुणिले बाजू, हे आलं सूत्र. आता आपल्याला काय दिली त्यानं? एक बाजू किती दिलेली आहे? 10 दिलेली आहे. तर 4 गुणिले किती येईल? 10. तर परीघ किती आहे ते आपला? 4 आहे 40 चौरस मीटर. तर हे आपलं झालं परीघ झालं. पण त्यानं काय म्हटलं मित्रा? दुहेरी कुंपण घालायचं आहे. म्हणजे याचं किती होईल? 40 ला आपल्याला 2 न गुणायला लागेल. 40 गुणिले 2 बरोबर किती आलं मित्रा? 80 चौरस मीटर. हे काय आलं? हे ताराचा माप आला मित्रा. तर आपल्याला प्रति 8 रुपये, किती? 8 रुपये एका मीटरसाठी 8 रुपये द्यायचे आहे मित्रा. तर आपल्याला खर्च सांगायचा आहे किती आहे? तर या 80 गुणिले 8 किती आलं? 8 64 आणि हे 0 जशाल तसं. म्हणजे किती खर्च येईल मित्रा? एकूण खर्च येईल 640 रुपये खर्च येईल.